ओम गुरुदेव, सुप्रभात. या जगामध्ये आपल्याला लाखो लोक भेटतात. वेगवेगळ्याच्या स्वभावाचे असतात, वेगवेगळ्या गुणदोषात्मकनं आचरण करत असतात, विचार करत असतात. आपली दृष्टी आपण स्वच्छ, शुद्ध आणि निर्मळ अशी असावी की प्रत्येकामधला परमेश्वर आपल्याला पाहता यावा. परमेश्वर म्हणजेच काय, तर सच्चिद आनंद स्वरूपाच्याच अवस्थेमध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा आपल्यालाही प्रत्येकाबद्दल प्रेम आणि आदर, समत्वानं सर्वांच्या कल्याणाचा भाव आपल्या मनामध्ये असतो. शांतपणानं आपण एखाद्या व्यक्तीचं दर्शन घेतो तेव्हा शरणागतभाव असावा, सेवाभाव असावा, तर त्याचं अंतरंग आणि तुमचं एकच होऊन जातं. त्याच्यामध्ये असणारे जे सद्गुण किंवा चांगल्या गोष्टी असतात ते समजायला सुरुवात होते. तुमच्यामध्ये जे काही आजपर्यंत जे सात्विक किंवा शुद्धता असेल, त्यातून तुमच्या हातून जे काही महान कार्य घडलं असेल, जो काही अनुभव तुम्हाला प्राप्त झाला असेल तो, आणि त्याच्याकडे जे काही चांगलं आहे, म्हणजेच यालाच सत्संगती म्हणायचं. सर्व गुणसंपन्नता ही आत्मसात करावी लागते. त्यासाठी अभ्यास असायला पाहिजे. त्याच्याकडे असलेलं चांगलं तोही ब्रह्मस्वरूपच आहे. आनंद ब्रह्मेती. नवनिर्मिती करण्यासाठी जे काय गुण आणि शक्ती आणि ज्ञान लागतं ते त्याच्याकडे असतं. जीव ब्रह्मैव नापरः. आपण सर्व एकच आहोत या भावनेनं आपण एकमेकाबरोबर राहावं, एकमेकाला चांगलं ओळखावं आणि सुंदर विश्वाच्या निर्मितीमध्ये आपण रंगून जावं. ओम गुरुदेव, ओम गुरुदेव.